हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की वाढवीचं काम जास्त असतं, कारण स्वयंपाक माझा झाला तरी पण ह्यांनी मला मटण आणून दिलं की कर म्हटले. आणि माझं थोडंसं नियोजन जरा वेगळं होतं, मला मेहंदी लावायची होती केसाला आणि 1-2 ब्लाऊज पीस आलते, म्हणजे फिटिंगला ब्लाऊज आलते ते करायचे होते आणि ड्रेस पण होता आणि एक पिशवी शिवून द्यायची होती. पण काय आता आणून दिले म्हटलं करावंच लागणार आहे, कारण रविवार आहे आज आणि त्यांना ना क्रिकेट खेळायला जायला लागतं. तर म्हणून म्हटलं चला पटपट आवरून घेऊ, कारण परत मलाच वेळ भेटणार नाही. मला मेहंदी लावायची होती, कितीतरी दिवस झालं माझं सारखं चाललं की मेहंदी लावायची, पण मला वेळच भेटत नाही. आणि माझी केसं खूप जास्त गळायला लागतात. मी ते तेल केलं तर ते तेल पण म्हणजे तेल लावायलाच वेळ नाही जास्त करून. तर म्हणून म्हटलं ना आज रविवार असल्यामुळं ना आरू आहे घरी, ती घरी असली ना मला टेन्शनच येतं एक प्रकारचं, कारण ती दुकानातलं इतका हे करून टाकते, पेप्स्या खा, कुठं काय कर, ही कर ती कर, त्यासाठी ना मग मला ना ती करावं लागतं. आणि आमचं माझं ना खूप डॅमेज झाले. मी असतोपर्यंत मी फक्त मसाले आणायला गेले ते तोपर्यंत त्यांनी त्या कोंबडी कापलेली आम्ही, तर कोंबडीतली अंडी पळवून नेली, सगळ्या रानात त्या अंड्याचं हे करून टाकलं. वाढवीचं काम झालं ना मला ना. आणि शेजारी बसलेले आमचे हे त्यांनी तरी म्हणजे त्याला असं तर शुकशुक पण केलं नाही, त्यामुळे मला ना इतका राग आलता, मला खूप जास्त राग आलता, कारण त्यांनी दुकानात पण पळवून नेलं ते. तर मग ते मी घेतलं करून कसं तरी आणि कालवण वगैरे टाकून घेणार होते. आणि तेवढ्यात पाणी पण यायचं होतं सगळ्या भरणीवरती, याच्यावरती अंडं म्हणजे फोडलेलं काम वाढवीचं कामच झालं, कारण मी उरकायला जाते पण उरकतच नाही लवकर. तर घेते आता पटपट आवरून. आणि ह्याला काय मसाला वगैरे काय मी टाकणार नव्हते, फक्त मसाले फक्त घरकुल आणि एव्हरेस्ट आणि चटणी टाकणार होते, कारण आमच्या ह्यांना तसंच आवडतं. आणि हे झाल्याच्या नंतर ना मी मशनीवर बसणार होते. आणि रविवार असलं मला ना शाळा ती अख्खी शाळा असते ना ज्या दिवशी, त्या दिवशी माझं काम पण होतं, हे पण घरी कोणच नसतं, तर मग त्या दिवशी तर रोज काम तरी होतं. आणि रविवार आला म्हटलं की दिवसभर स्वयंपाकातच जातो माझा. हे म्हणतात हे करून दे, ते करून दे, अमकं कर, फलानं कर. आणि नंतरनं दुपारनं घरातला आवरोस्तोवर बाहेरचं मग शेळांना खायला पाणी करावं लागतं, दळणं दळायला लागतात. आणि जर एखादा पाहुणा बिवणा कोण आला, आबांनी सामान आणले आणि आबांनी सगळं उलटच करून टाकलं. मी त्यांना वेगळं सांगितलं, त्यांनी आणलं वेगळं, कारण माझा अर्धा किलो तेलाचा बॉक्स संपलेला, मी बॉक्स आणायला आला, त्यांनी 1 किलोचा दुकानाचा मला आबांनी तो माल आणून ठेवला. मी तो काय केला, फोडला आणि फ्रीजमध्ये ठेवला. हे तर माझा स्प्राईट वगैरे सगळं, इस्टिंग वगैरे सगळं लागतं आता